आज मी तुम्हाला मेडिकल कोर्सेसमध्ये ॲडमिशनसाठी आवश्यक कागदपत्रे यांचं संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे। नमस्कार, मी प्रमोद भिरुड, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड जळगाव यांच्याकडून बोलत आहे। महाराष्ट्र राज्यातील MBBS, BDS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत। प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांमध्ये छोटीशी चूकही प्रवेशात अडथळा निर्माण करू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नीट UG 2026 ॲडमिट कार्ड, ह्या ॲडमिट कार्डवर आपला फोटो चिपकवा, सही करा व अंगठा लावा। सेकंड, नीट UG 26 मार्कशीट, थर्ड 10th पासिंग सर्टिफिकेट, फोर्थ 12th मार्कशीट, फिफ्थ नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, सिक्स्थ डोमिसाइल सर्टिफिकेट, 7 मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। हे सर्टिफिकेट MBBS, MD, MS डॉक्टरांचेच असायला पाहिजे आणि त्यांच्या लेटर हेडवरती ब्रोशरमध्ये दिलेल्या नमुन्यातच ते हवे आहे। 8th आहे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट। आता रिझर्वेशन कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते? कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। कास्ट सर्टिफिकेटवर जो आउटवर्ड नंबर असेल आणि जी डेट असेल तोच आउटवर्ड नंबर आणि तीच डेट तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर मेन्शन असणं आवश्यक आहे। नसल्यास शुद्धीपत्रक तयार करून घ्या, वेळेवरती पळापळ होऊ शकते। तसेच OBC, SBC, SEBC, VJ आणि सर्व NT प्रवर्गांसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे। EWS कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नमुन्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करावे। केंद्र शासनाच्या नमुन्यातील प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, लक्षात घ्या। अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महिला व बाल विकास विभागाचे अनाथ प्रमाणपत्र सादर करावे। दिव्यांग विद्यार्थ्यांनी MCCने मान्यताप्राप्त वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे। डिफेन्स कॅटेगरी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेनुसार आवश्यक संरक्षण प्रमाणपत्र जोडावे। हिली एरिया किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्या प्रवर्गासाठी आवश्यक विशेष प्रमाणपत्रे तयार ठेवावीत। मायनॉरिटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास शाळेचे प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा संबंधित धर्मसंस्थेचे प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र तयार ठेवावे। संबंधित धर्मसंस्था म्हणजे मुस्लिम मायनॉरिटी असेल तर त्यांनी मदरस्यामधून किंवा आपल्या धर्मसंस्थेतून आणायचं आहे। ख्रिश्चन मायनॉरिटी असेल तर त्यांनी त्यांच्या ख्रिश्चन संस्थेमधून ते आणायचं आहे। आणि शेवटी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही वैध ओळख पुरावा सोबत असणे आवश्यक आहे। सोबत पासपोर्ट फोटोग्राफ्ससुद्धा ठेवावेत। एक महत्त्वाची सूचना, OBC आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत दिलेली आहे, मुदत वाढ दिलेली आहे। मात्र ही मुदत संपण्यापूर्वी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य राहील, अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो। प्रवेश प्रक्रियेपूर्वी सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
एकदा व्यवस्थित तपासून घ्या व सेल्फ अटेस्टेड करा. प्रत्येक कागद सेल्फ अटेस्टेड करा. अशाच वैद्यकीय प्रवेशासंबंधी अचूक आणि अधिकृत माहितीसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. ह्या पोस्टला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.